तुमच्या शरीराच्या आकारानुसार तुमच्यावर कोणत्या प्रकारचा कुर्ता सुंदर दिसेल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही छान गुबगुबीत असाल किंवा तुमचं पोट कुर्ती घातल्यावरती जास्त बाहेर दिसत असेल किंवा कुर्त्यामध्ये तुम्ही जास्तच बारीक दिसता असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमची लोअर बॉडी म्हणजेच कमरेच्या खालचा भाग जास्त दिसतो असं तुम्हाला वाटत असेल तर कदाचित तुम्ही अशा प्रकारचा कुर्ता घालताय जो तुमच्या शरीराच्या आकाराला सूट होत नाही। त्यामुळे तुमच्या बॉडी टाइप वरती कोणत्या प्रकारचा कुर्ता सूट होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी शरीराचे वेगवेगळे आकार कोणते हे आपण बघून घेऊयात आणि नेमके ते दिसतात कसे तेही पाहूयात, म्हणजे तुमच्या शरीराचा आकार नेमका कोणता हे तुम्हाला समजायला सोपं जाईल। प्लस त्यानुसार तुम्ही स्वतःसाठी कपडे सुद्धा सिलेक्ट करू शकाल। सो आवर ग्लास, रेक्टँग्युलर, ट्रायंग्युलर, इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर आणि डायमंड या 5 प्रकारच्या बॉडी टाइप स्त्रियांमध्ये असतात आणि या प्रत्येक बॉडी टाइप बद्दल आता आपण जाणून घेऊयात। नंबर 1 आहे आवर ग्लास बॉडी टाइप। आता आवर ग्लास म्हणजे काय तर वाळूचं घड्याळ। आता ते कसं असतं, त्याचा वरचा भाग मोठा असतो, मधला जो भाग असतो तो अगदी निमुळता असतो आणि पुन्हा खालचा जो भाग असतो तो मोठा असतो। आता आवर ग्लास बॉडीचं पण तसंच असतं। या प्रकारामध्ये छातीचा जो भाग आहे तो मोठा असतो, कमरेचा भाग निमुळता असतो आणि हिप्सचा जो भाग आहे तो अगेन मोठा असतो। नंबर 2 आहे रेक्टँग्युलर बॉडी टाइप। रेक्टँग्युलर म्हणजे उभा आयत। आता या प्रकारामध्ये काय होतं, छातीचा भाग, कमरेचा भाग आणि हिप्सचा भाग या तिन्हीचं प्रपोर्शन एकदम समान असतं, म्हणजे सारखं असतं। नंबर 3 आहे ट्रायंग्युलर बॉडी टाइप म्हणजेच त्रिकोण। आता या बॉडी टाइपला पियर बॉडी टाइप असंही म्हणतात। म्हणजे काय, आता पियर हे फळ कसं असतं, त्याचा वरचा जो भाग असतो तो निमुळता असतो आणि खालचा जो भाग असतो तो मोठा होत जातो, तो वाईड असतो। या बॉडी टाइपचं सुद्धा असंच असतं। या बॉडी टाइप मध्ये जो छातीचा भाग आहे तो हिप एरियाच्या तुलनेत लहान असतो आणि हिप एरिया जो असतो तो सर्वात मोठा असतो। नंबर 4 आहे इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर। इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर म्हणजे काय तर उलटा त्रिकोण। यामध्ये काय असतं, छातीचा भाग म्हणजे तुमची जी अप्पर बॉडी असते ती हिप्स पेक्षा मोठी असते आणि हिप्सचा जो भाग असतो तो लहान असतो। नंबर 5 आहे डायमंड बॉडी टाइप। आता हा जो बॉडी शेप आहे ना तो साधारण गोल असतो। यामध्ये काय होतं, पोटाचा भाग छातीच्या भागापेक्षा आणि हिप्स पेक्षा मोठा असतो। अशा पद्धतीने वेगवेगळ्या बॉडी टाइप्स बद्दल आपण जाणून घेतलंय। आता आपण काय करूयात, शरीराच्या आकारानुसार कुर्ता कसा निवडायचा हे पाहूयात। आता आवर ग्लास फिगर वरती कोणत्या प्रकारचा कुर्ता चांगला दिसतो ते पाहूयात। तुमची जर आवर ग्लास फिगर असेल तर तुम्ही लकी आहात, कारण आवर ग्लास फिगरला परफेक्ट फिगर असं म्हटलं जातं। त्यामुळे या बॉडी टाइप असलेल्या स्त्रियांवरती छान फिटेड कुर्ता आणि पलाझो पॅन्ट्स खूपच सुंदर दिसतात। फिटेड कुर्तीमध्ये तुमच्या छातीचा जो भाग आहे आणि जी बारीक कंबर आहे ती एक्सेंच्युएट होते, म्हणजे अजूनच सुंदर दिसते आणि पलाझो पॅन्ट्समुळे तुमच्या हिप्सचा जो भाग आहे तो एक्सेंच्युएट होतो, म्हणजे अजूनच चांगल्या शेप मध्ये दिसतो। आता रेक्टँग्युलर बॉडी टाइप वरती कोणत्या प्रकारचे कुर्ते छान दिसतात ते पाहूयात। रेक्टँग्युलर बॉडी टाइप वरती स्ट्रेट कुर्ता आणि जीन्स हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं। फक्त लक्षात ठेवा की कुर्ता अगदी लूज किंवा अगदी टाईट सुद्धा असू नये, तो नॉर्मल तुम्हाला फिट होईल, नॉर्मल त्याचं फिटिंग असेल अशा टाइपचा तो कुर्ता असावा। आता ट्रायंग्युलर बॉडी टाइप वरती कोणत्या प्रकारच्या कुर्तीज छान दिसतात हे पाहूयात। ट्रायंग्युलर बॉडी टाइप म्हणजे काय तर जसं मी आधी सांगितलं पियर बॉडी शेप। यावरती ना फ्लेड कुर्ती म्हणजे बेसिकली अशा प्रकारच्या कुर्तीज ज्यांना खालच्या बाजूनी घेर आहे अशा कुर्तीज खूप छान दिसतात। म्हणजे यामुळे काय होतं, तुमचा जो हिप्सचा भाग जो खूप हेवी आहे तो लपला जातो आणि मग एक बॅलन्स क्रिएट होतो। आणि जर फ्लेड कुर्ती सोबत तुम्ही जर पफ स्लीव्स किंवा बेसिकली वरच्या भागात हेवी डिझाईन असलेले जर कुर्तीज घालायला सुरुवात केली ना तर ते जास्त छान दिसतं, कारण की यामुळे काय होतं, वरच्या भागात सुद्धा तुमचा व्हॉल्यूम क्रिएट होतो आणि शरीराचा आकार जो आहे ओव्हरऑल तो बॅलन्स्ड दिसतो। म्हणजे तुमचे जे वाईड हिप्स आहेत ते लपले जातात, वरच्या बाजूला जास्त व्हॉल्यूम क्रिएट होतो, जेणेकरून ओव्हरऑल जी बॉडी आहे किंवा ओव्हरऑल जे तुमचं बॉडी स्ट्रक्चर आहे ना ते बॅलन्स्ड दिसण्यामध्ये मदत होते। आता इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर किंवा उलटा त्रिकोण या बॉडी टाइप वरती कोणत्या प्रकारचे कुर्ते सूट होतात हे आपण पाहूयात। तुमची जर या प्रकारची बॉडी टाइप असेल तर खालच्या बाजूने घेर असलेले कुर्ते तुम्ही निवडा, हे तुमच्यावरती सुंदर दिसतील। आणि यामध्ये सुद्धा तुम्ही गळे अशा प्रकारचे निवडा ज्यांचा व्ही शेप असेल किंवा ते गळे थोडेसे डीप असतील। आता व्ही नेक किंवा डीप गळा असलेले कुर्ते निवडा, हे मी तुम्हाला काय सांगतेय
तर यामुळे काय होतं, तुमच्या शरीराचा वरचा भाग जो आहे तो यामुळे निमुळता दिसतो आणि खालच्या भागात घेर असल्यामुळे कमरेच्या खाली व्हॉल्यूम क्रिएट होतो. त्यामुळे अगेन तुमच्या ओव्हरऑल बॉडीचा जो स्ट्रक्चर आहे तो बॅलन्स्ड वाटतो. आता डायमंड बॉडी टाइप वरती कोणत्या प्रकारचे कुर्ते छान दिसतील हे बघूयात. या प्रकारच्या बॉडी टाइप मध्ये पोटाचा भाग जो असतो तो जास्त असतो, राईट? सो तुम्हाला अशा प्रकारचे कुर्ते घालायचे आहेत जे तुमच्या छातीच्या भागात चांगल्या फिटिंग मध्ये असतील आणि खालच्या भागात लूज असतील, ज्यामुळे तुमचं पोट लपलं जाईल. आणि यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ए लाईन कुर्ता, कारण ए लाईन कुर्त्याचं तसंच असतं, चेस्ट एरियामध्ये तो थोडासा फिटेड असतो आणि खाली तो लूज होत जातो. त्यामुळे ए लाईन कुर्त्याचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. अशा प्रकारे शरीराच्या आकारानुसार कोणत्या प्रकारचा कुर्ता निवडावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.